नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगत आहे, एक मस्त कुरकुरीत असा नाश्ता आणि अगदी झटपट बनणारा नाश्ता मी शेअर करत आहे. तर हा मी पनीर चीज डोसा तयार केलेला आहे. तो पण फर्मेट वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे. आपण 10 मिनटात बनवू शकू असा आहे. तर मी हा रवापासून बनवलेला आहे आणि अगदी मस्त झालेला होता. जसं की आपल्याला ठेल्यावर वगैरे किंवा दुकानामध्ये हॉटेलमध्ये वगैरे खायला आपल्याला पनीर चीज डोसा मिळते ना, अगदी तशाच प्रकारे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 1 कप रवा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि 3/4 कपच्या जवळपास किंवा अर्धा कपच्या जवळपास दही टाकायचं आंबटवालं आणि तेवढंच मी पाणीसुद्धा टाकलेलं आहे आणि याला आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये फक्त 1 सेकंद आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळं मिक्स होईल बा. आता छानपैकी असं झालेलं आहे बॅटर तयार. आता याला आपल्याला 10 मिनटाच्या जवळपास रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून जे रवा आहे तो छानपैकी फुगून जाईल आणि छानपैकी असं बॅटर तयार होईल. नंतर त्यामध्ये मी 10 मिनटाच्या नंतर थोडासा 2 पिंचच्या जवळपास बेकिंग सोडा आणि अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला डोसे तयार करून घ्यायचं आहे. डोसे तयार करण्याच्या आधी तव्याला मी गरम करायला ठेवलं आणि सोबतच हलकासा पाण्याचा चिटका मारायचा सुरुवातीला. चांगलं कडकडीत असा तवा गरम झाल्यानंतर आणि टिश्यू पेपरने वगैरे पुसून घ्यायचं आणि नंतर जे बॅटर आहे ते बरोबर ते डोस्याचं बॅटर जसं असते ना तसं झालेलं आहे की नाही हे एकदा चेक करून घ्यायचं. जास्त दाटसर असेल ना तर थोडंसं पाणी टाकायचं आणि पातळ असेल ना तर तांदळाचं पीठ वगैरे टाकून तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. नंतर ज्या प्रकारे आपण डोसे बनवतो ना तव्यावर, त्या प्रकारे मस्तपैकी डोसे तयार करून घ्यायचे. टाकताना गॅसची फ्लेम ही थोडीशी मीडियम टू हाय ठेवायची आणि मस्तपैकी असं गोल चम्मचनी घुमवत याचा डोसा तयार करून घ्यायचा आहे. नंतर बटर किंवा तेल असं थोडंसं लावायचं शिजण्यासाठी आणि नंतर आपल्याला यामध्ये पनीर चीज मस्त स्पायसी असा डोसा तयार करायचा आहे. तर स्पायसी करण्यासाठी यामध्ये मी शेजवान चटणीचा यूज करत आहे. तर ती शेजवान चटणी टाकली आणि मस्तपैकी पूर्ण डोस्याला लावून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टमाटर, थोडीशी मिरचीसुद्धा आणि सोबतच कोथिंबीरसुद्धा टाकायचं. याच्याने आणखी मस्त वाटते खायला. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पनीर किसून टाकायचं आहे. पनीरचे मी छोटे छोटे क्यूब तयार करून घेतले, जेणेकरून किसण्यासाठी इझी होईल बा. तर पनीर क्यूब टाकायचं, म्हणजे पनीर टाकायचं आणि नंतर चीज टाकायचं. चीज क्यूब तुमच्याकडे असेल ना अवेलेबल तर ते टाकायचं असं किसून. आता माझ्याकडे काय होतं चीज क्यूब तर नव्हतं, पण मोझरेला चीज थोडंसं होतं, तर मी तेच टाकलेलं आहे यामध्ये. किसून टाकलं ते पण. छोटे छोटे जे डाईस होते ना ते थोडेसे असे गरमीमुळे काय झालं होतं, म्हणजे थोड्या वेळासाठी बाहेर ठेवलं मी, तर ते थोडेसे मेल्ट झाल्यासारखे म्हणजे लूज झाल्यासारखे झाले होते, म्हणून त्याला मी किसून घेतलं थोडंसं हलकंसं. किंवा तुम्ही डायरेक्ट चीज क्यूब आणून ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. नंतर झाकून याला 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं छानपैकी असा क्रिस्पी होईपर्यंत आणि नंतर ताटामध्ये काढून घ्यायचं. आता मी तुम्हाला एक आणखी बनवून दाखवते. डोस्याचं बॅटर टाकायचं, छानपैकी असा डोसा तयार करून घ्यायचा. नंतर त्यावर तेल किंवा तूप टाकायचं, बटर टाकायचं. तूप आवडत असेल तर तूपसुद्धा टाकू शकता. आणि नंतर जी शेजवान चटणी आहे ना ती सगळीकडे मस्तपैकी अशी लावून घ्यायची डोस्याला. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टमाटर, मिरची, सोबतच कोथिंबीर आणि तुम्हाला आणखी जास्त स्पायसी आवडत असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स किंवा ब्लॅक मिर्च पेपरसुद्धा टाकू शकता किंवा रेड चिली पावडरसुद्धा टाकू शकता, जास्त आवडत असेल स्पायसी तर. नाही तर एवढं सफिशियंट असते. नंतर पनीर घ्यायचं आणि पनीरलासुद्धा किसून टाकायचं मस्तपैकी आणि सोबतच चीजसुद्धा किसून टाकायचं आहे. हे सगळं टाकायचं आणि नंतर काय करायचं, आपल्याला याला झाकून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत क्रिस्पी नाही होत हलकासा तिथपर्यंत. झाकण्याच्या आधी मी थोडंसं तेल आणखी टाकलं याच्यामध्ये एखादा चम्मच, जेणेकरून शिजण्यासाठी इझी होईल. आता 2-1 मिनटाच्या नंतर, 2 मिनटंही लागत नाही, 1च मिनटं लागते शिजायला. बघून घ्यायचं की डोसा जो आहे तो छानपैकी असा क्रिस्पी झाला आहे की नाही झाला आहे. झाला असेल तर मी वरून आणखी थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं याच्यामध्ये, बघू शकता. म्हणजे अतिशय सुंदर दिसण्यासाठी आणि मस्त स्पायसी खाण्यासाठी सुद्धा. तर अशा प्रकारे पनीर चीज डोसा तयार झालेला आहे. तो पण फर्मेट न करता फक्त 1 कप रव्यापासनं. बघू शकता किती मस्तपैकी दिसतसुद्धा आहे ना, खायलासुद्धा अतिशय टेस्टी झालेला होता.
आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमी टायमामध्ये झटपट बनवायचं असेल ना तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आतमधने सुद्धा मस्तपैकी असा पनीरी चीजी डोसा स्पायसी तयार झालेला होता. खायला तुम्ही यामध्ये चटणीचा वापर करू शकता, बट हा ऑलरेडी स्पायसी आहे म्हणून मी याच्यामध्ये चटणी वगैरे काही बनवली नाही. असाच खायला अतिशय टेस्टी वाटलेला होता. तर चला व्हिडिओ बघा, बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर टेक केअर, बाय.